कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। ठाकरेंच्या महिला आघाडीचं रुपाली चाकणकरांच्या पुण्यातील धायरीमधील कार्यालयास समोर आंदोलन। रुपाली चाकणकरांनी राजीनामा देण्याची मागणी, तर याचवेळी ठाकरेंच्या सेनेविरोधात चाकणकर समर्थकांचं आंदोलन। पुण्यातील लालमहाल परिसरात काँग्रेसच्या महिला आघाडीचं आंदोलन। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची हकालपट्टी करा, आंदोलकांची मागणी। सांगलीत माजी खासदार संजय काका पाटलांच्या नेतृत्वात आंदोलन। सरसकट कर्जमाफी करून 7/12 कोरा करण्याची मागणी। संजय काका पाटलांचं एक दिवसीय उपोषण सुरू। बुलढाण्यात मतदार यादीत घोळ, 7,500 दुबार मतदार तर 5,291 मृत्यू झालेल्या मतदारांच्या नावावर मतदान झाल्याचा आरोप। ठाकरेंच्या सेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळकेंचा पत्रकार परिषदेत हा आरोप। धुळे शहर विधानसभा मतदारसंघात तब्बल 45,000 बोगस मतदार असल्याचा अनिल गोटेंचा दावा। ही नावं काढून टाकण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांना कायदेशीर नोटीस दिली। माजी आमदार अनिल गोटेंची पत्रकार परिषदेत माहिती। सिंधुदुर्गात राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारी अध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश। काका कुडाळकरांचा शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश। उदय सामंतांच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश। मुंबईतील पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीला भाजपचा कार्यकर्ता पाठवल्याचा आरोप। सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी भाजप कार्यकर्त्याला पाठवल्याचा आरोप, तर कार्यकर्ता राष्ट्रवादीचाच असल्याचं शहराध्यक्षांकडून स्पष्टीकरण। निंबाळकरांवर होत असलेल्या आरोपांमागे रामराजे, या सगळ्यात रामराजेंचा हात असणार भाजपचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे यांचा गंभीर आरोप। तर फलटण प्रकरणात रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर आरोप। पुण्यात शिंदेच्या सेनेनंतर अजितदादांच्या राष्ट्रवादी विरोधात मुरलीधर मोहोळ असा नवा वाद। मोहोळ यांनी अजित पवारांच्या संस्थेवर आरोप केल्याने राष्ट्रवादी नाराज। अजितदादांनी केलेली मदत मोहोळ विसरले, प्रदीप देशमुख यांची मोहोळ यांच्यावर टीका। शिंदेच्या शिवसेनेकडून शहादा तालुक्यातील वैजाली येथे कार्यकर्ता मेळावा। आगामी निवडणुकीत सन्मानजनक जागा मिळाल्या तरच युती, अन्यथा स्वबळावर लढणार, आमदार चंद्रकांत रघुवंशींची भूमिका। परभणीत पुढील 2 ते 3 दिवस काँग्रेस शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मोर्चा काढणार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुराणी यांची माहिती। नंदुरबारमध्ये विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन। जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आणि सत्यशोधक शेतकरी सभेचं आंदोलन। बीड येथील कडामध्ये महेश सहकारी साखर कारखान्याच्या परवान्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन। शेकडो ऊस उत्पादक शेतकरी आंदोलनात सहभागी। लहुजी शक्ती सेनेकडून 2 नोव्हेंबरला मुंबई ते नागपूर पदयात्रेचं आयोजन। आरक्षण प्रश्नावर मातंग समाज आक्रमक। सेना युती मधील समाजाच्या तरुणाला झालेल्या मारहाणीबाबत तात्काळ कारवाईची मागणी। मोर्चा हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर धडकणार। लातूरमधून वाहणाऱ्या मांजरा नदीने मागील 34 वर्षांचा विक्रम मोडला। यावर्षीच्या पावसाळ्यात मांजरा प्रकल्पातून 13 वेळा विसर्ग। पुराची स्थिती निर्माण झाल्याने 5 पट विसर्ग करावा लागला। हिंगोली जिल्ह्यात 8 दिवसांपासून अवकाळी पावसाचं थैमान। पावसामुळे कपाशीचं प्रचंड नुकसान। राज्य सरकारकडून नुकसानीची भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी। गोंदिया जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून पाऊस। शेतात कापून ठेवलेल्या धान पिकाची नासाडी। हेक्टरी 60,000 रुपये मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। शेतकऱ्याचा एक व्हिडिओ व्हायरल। गोंदिया जिल्ह्यात पावसामुळे धानाची नासाडी, पंचनामे करून आर्थिक मदत मिळावी, शेतकऱ्यांची मागणी। जिल्ह्यात अद्यापही जोरदार पाऊस। धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मका आणि कपाशी पिकाचं नुकसान। अतिवृष्टीमुळे 16,357 शेतकऱ्यांची 11,594 हेक्टर शेती उद्ध्वस्त। फार्मर आयडी नसल्याने अद्यापही काही शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नाही। रावेर तालुक्यात पावसामुळे कपाशीसह तूर पिकाला फटका। शेतमालाला आधीच योग्य भाव नाही, आता पावसामुळे पिकं खराब झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता। वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। वेचणीला आलेला कापूस भिजल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंता। प्रशासनानं नुकसानीचे पंचनामे द्यावे, शेतकऱ्यांची मागणी। रत्नागिरीत अवकाळी पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान। 174 हेक्टरवरील भात शेतीला पावसाचा फटका। नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश। रत्नागिरी जिल्ह्यातील पीक विमा वाटप सुरू। आंबा बागायतदारांना 97 कोटींहून अधिक रकमेचं वाटप। 33,000हून अधिक शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळाला। राहिलेल्या बागायतदारांना 2 दिवसात पीक विम्याचे पैसे मिळणार। 35 कोटी रुपयांचं अनुदान बारामतीत वितरित करणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। 5,000 कोटी शेतकऱ्यांना शेती साहित्य आणि यंत्रसामग्री घेण्यासाठी निधी देण्याचा सरकारचा निर्णय। अजित पवारांची माहिती।
गोंदियाला पावसाने झोडपलं. कापणी केलेलं धान पीक पावसात भिजल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान. शासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबार तालुक्यातील रनाळे गावात शेतकरी आक्रमक. परतीच्या पावसानं अतोनात नुकसान झाल्यानं नुकसानीची भरपाई म्हणून 5,000 ते 6,000 मिळाल्याचा आरोप. सरकारनं मदत देऊन शेतकऱ्यांची चेष्टा आणि भीक दिल्याची टीका. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत सोयाबीन, मूग, उडीद हमीभाव खरेदी केंद्राला 15 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार. सरकारकडून एकूण 90 दिवस सोयाबीन खरेदी प्रक्रिया सुरू राहणार असून खरेदी प्रक्रियेसाठी 30 ऑक्टोबरपासून नोंदणी प्रक्रिया बंधनकारक असणार. वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यातील शेलू बाजारातील नाफेड सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया ठप्प. ऑनलाईन नोंदणी होत नसल्याने शेतकऱ्यांवर तात्काळ बसण्याची वेळ. ऑफलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली. सततचा अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनची गुणवत्ता घसरली. सोयाबीनच्या दरात घसरण झाल्याने खर्चही निघेना. सोयाबीनच्या शासकीय खरेदीच्या नोंदणीला आजपासून सुरुवात. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर खरेदी विक्री केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी. नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या. पुण्यातील वाघोलीकरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. 23 कोटींच्या प्रकल्पाचं काम रखडलं. ठेकेदारांचा आडमुठेपणा आणि पालिका अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष. पालिका प्रशासनानं प्रश्न मार्गी लावण्याची मागणी. नवीन वर्षात छत्रपती संभाजीनगरकरांना आता अतिरिक्त 200 MLD पाणी मिळणार. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तयारी. नक्षत्रवाडी येथील नवीन जलशुद्धीकरण केंद्रात टेस्टिंग केली जाणार. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं कोकणात आज मुसळधार पावसाची शक्यता. किनारपट्टी भागातील आर्द्रतेचं प्रमाण वाढलं. कोकणासाठी आज पावसाचा येलो अलर्ट. नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेला फ्रान्सच्या 15 सदस्यीय शिष्टमंडळाची भेट. फ्रान्सच्या शिष्टमंडळाचे बाजार समितीकडून पारंपरिक स्वागत. प्रतिनिधींनी कांदा लिलाव प्रक्रियेची पाहणी केली. जळगाव पालिकेत मृत्यूचे दाखले घेण्यासाठी रांगा. दिवसभरात 50 टोकन दिलं जात असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त. खासदार स्मिता वाघ यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. टोकन पद्धत बंद करण्याच्या प्रशासनाला सूचना. कराडमधील कृष्णा नदीकाठावरील धार्मिक स्थळांच्या विकासासाठी 2 कोटींची निधी. रेठरे, बुद्रुक आणि आटके परिसरातील धार्मिक स्थळांचा विकास होणार. आमदार अतुल भोसले यांनी निधी आणला. रामकुंड गोदाघाटसह त्र्यंबकेश्वरमधील धोकादायक ठिकाणांचं ऑडिट होणार. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय. आपत्ती व्यवस्थापनाला अभ्यास करून अहवाल देण्याचे आदेश. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव सहकारी कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ. तर आजपासून ऊस गाळपाला सुरुवात. सातारा कराडच्या सह्याद्री सहकारी कारखानामध्ये 52व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ. माजी मंत्री बाळासाहेब पाटील, संचालक जसराज पाटील यांच्या हस्ते शुभारंभ. आमदार राहुल आवाडेंना तलाठी दारूच्या नशेत आढळला. रस्त्याच्या पाहणीसाठी राहुल आवाडे आले असता तलाठी दारूच्या नशेत आढळला. तलाठ्याचं जिल्हाधिकाऱ्यांकडून निलंबन. बोईसर शहरातील गणेशनगर परिसरात भर दिवसा गोळीबार. चतुर्भुज ज्वेलर्स दागिन्यांच्या दुकानांवर दरोड्याचा प्रयत्न. सुदैवानं ज्वेलर्सचे मालक गोळीबारात बचावले. सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील कोयते घेऊन दहशत माजवणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड. वैराग पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना ताब्यात घेऊन धिंड काढली. किराणा दुकानाची तोडफोड करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. बुलढाणा शहरातील एका वसतिगृहात अधीक्षक महिलेकडून विद्यार्थिनीला मारहाण. विद्यार्थिनीनं अनामत रक्कम परत मागितल्यानं मारहाण. बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नागपूर जिल्ह्यात आता 1,600 महिला बचत गटांना प्रत्येकी 1 लाखाची मदत. जिल्ह्यातील बचत गटाच्या 16,000 महिलांना फायदा होणार. नवसखी उद्योगिनी योजनेतून महिला बचत गटाचं सक्षमीकरण. बेकायदेशीर लोन मंजूर करण्यास नकार दिल्यानं ऑफिसमधील कर्मचाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्याचा शारीरिक आणि मानसिक छळ. सोलापुरातील केस्ट फायनान्स कंपनीच्या कार्यालयातील 14 पैकी 10 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल. नागपुरात क्रिकेट सट्टेबाजी आणि हवाला संबंधी मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश. वैभव बघेल आणि सुमित पटेल या 2 आरोपींना अटक. प्रकरणातील आणखी 8 आरोपी शोध त्यांचा सुरू. गुन्हे शाखेच्या सोनाराचं अपहरण करून 2 लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीला बेड्या. गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी अपहरण करून खंडणी मागितली होती. टिटवाळा पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्यात. जळगावमधील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात चोरीची घटना. कॅश काउंटरवर असलेल्या कार्यालयातून 10 ते 11 लाखांची रोख रक्कम चोरीला गेल्याची माहिती. सीसीटीव्हीतून चोरट्यांचा शोध सुरू. पुण्यात 5 महिन्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 13,500 वाहनांवर कारवाई. विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या 8,639 वाहनांचा समावेश.
पुण्याच्या भोरमध्ये विनापरवाना गौण खनिज वाहतूक करणाऱ्या 2 डंपरवर कारवाई. महसूल विभागाच्या भरारी पथकानं कारवाई करत डंपर ताब्यात घेतले. डंपर मालकावर गुन्हा दाखल. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील महामार्गाच्या दोन्ही बाजूला वनविभागाने जाळी लावली. वाघिणीच्या दुचाकीवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे वनविभाग सतर्क. वनविभागाने तब्बल 1 किलोमीटर अंतरापर्यंत जाळी लावली. धर्मादाय संस्थांचं ऑडिट करण्यास 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ. ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर माहिती भरण्याचं धर्मादाय आयुक्तांचं आवाहन. गुंड निलेश घायवळच्या सहकार्याला पुणे पोलिसांकडून अटक. संदीप फाटक असं आरोपीचं नाव. संदीप फाटक घायवळच्या टोळीमध्ये कार्यरत होता. नंदुरबार जिल्ह्यातील 4ही एसटी आगारांना दिवाळीत भरघोस उत्पन्न. महामंडळाच्या तिजोरीत 4,31,00,000ची कमाई. 10 दिवसात 7,46,000 प्रवाशांचा लालपरीतून प्रवास. भाजप नेते प्रवीण दरेकरांनी सहकुटुंब घेतलं तुळजाभवानीचं दर्शन. तुळजाभवानी मंदिराच्या विकास आराखड्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस सकारात्मक. प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात भक्तिमय वातावरण. संतांच्या दिंड्या पंढरपुरात दाखल. राज्यभरातून लाखो भाविक पंढरपुरात. पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज. 3,057 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात. तर 60 ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्र, 16 ठिकाणी वाहनतळ असणार. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळेंची माहिती. नाशिकच्या मनमाडमधील शीख बांधवांचा ऐतिहासिक गुरुद्वारा पाडण्याचं काम सुरू. नवीन अद्ययावत इमारतींचं काम सुरू. नवीन इमारतीमध्ये सुसज्ज दरबार, भव्य लंगर हॉल तसंच येणाऱ्या भाविकांसाठी 700 आधुनिक झाल्या उभारण्यात येणार. आश्रित आमदार सुरेश धस यांच्याकडून एकता दौडचं आयोजन. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन. साताऱ्याच्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त कराडमध्ये एकता दौड. आमदार डॉ. अतुल भोसले, विक्रम पावसकर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचा सहभाग. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती लांजा शहरात साजरी. जयंतीनिमित्त शहरातून एकता रॅली काढण्यात आली. बुलढाण्यात आमदार सिद्धार्थ खरात यांच्याकडून जनता दरबारचं आयोजन. मेहकर तालुक्यातील हजारो नागरिकांनी मांडल्या आपल्या समस्या. माजी आमदार बच्चू कडूंच्या निवासस्थानाची उच्चस्तरीय चौकशी करा. भाजप आमदार प्रवीण तायडेंची मागणी. गोरगरिबांच्या जमिनी अल्पदरात लाटून कडूंनी पूर्णा नदी काठावर निवासस्थान, फार्म हाऊस वास्तू उभारल्याचा आरोप. गेल्या 8 दिवसांपासून कोकण किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसाय पूर्ण ठप्प. मासळी बाजारावर मोठा परिणाम झाल्यानं माशांचे दर वधारले. सुरमई 1200 रुपये तर पापलेट 1500 रुपयांवर. पुण्यातील एमटीआर प्रकल्प रद्द केला नाही. महापालिका अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी जवळपास 36 किलोमीटर मार्गावर प्रकल्प प्रस्तावित. विप्रो कन्झ्युमर केअर अँड लाइटिंगने विप्रो केअर्सच्या सहकार्याने महाराष्ट्रात संतूर शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरू केला. आर्थिकदृष्ट्या वंचित अविकसित जिल्ह्यातील तरुणींना सक्षम करण्यासाठी हा उपक्रम. या उपक्रमामुळे तरुणींना उच्च शिक्षण घेण्यास, त्यांच्या क्षमतांना चालना देण्यास मदत होईल. ठाण्यातील नौपाडा प्रभाग क्रमांक 21 मधील मतदार यादी त्रुटी. या त्रुटी तातडीने दुरुस्त करण्याची सामाजिक कार्यकर्ते संगम डोंगरे यांची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी. जळगावच्या सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात वाढ. सोन्याच्या दरात तोळ्यामागे 1,500 रुपये तर चांदीच्या दरात 2,000 रुपयांची वाढ. सोन्याचे प्रतितोळा दर 1,24,000 तर चांदीचे दर 1,54,000 प्रति किलोवर. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून